असं असणार हे आपलं गाव आणि आपल्या शाळेमध्ये आज आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये संस्काराचे धडे देण्यासाठी आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्कार म्हणजे काय, अभंगाची आपल्याला काही ओळख व्हावी, त्याचबरोबर आपण हरिपाठ हा मुखदगत आपला असावा, असे काही उद्देश ठेवून आपल्याशी हितगुज करण्यासाठी, नवे आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी आणि आपल्या सर्वांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये आज हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर मिरगुले ही जे पत्रकार आहेत, सामना आणि प्रभात या वर्तमानपत्राचे, त्याचबरोबर ते व्याख्याताही आहेत, प्रबोधनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ते पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष, त्याचबरोबर श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र या केंद्राचे ते संस्थापक आहेत, सरसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे, सुदर्शन ट्रान्सपोर्ट त्यांचा त्या ठिकाणी आहे असे हे पत्रकार, त्याचबरोबर हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर मिरगुले आपल्याशी सर्व विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे, त्याचबरोबर सर्वांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा याविषयी प्रबोधन करण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत युट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते असे दत्तात्रय भुजबळ हेही त्यांच्या समवेत आहेत. मी विद्यालयाच्या वतीनं दोघांचंही मनपूर्वक असं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आमच्या या विद्यार्थ्याशी सुसंवाद साधावा ही विनंती. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै जनता विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिरगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशानं चालता? कशानं? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी डोक्यानं चालून जीवन कसं सफल करायचं याचा थोडासा धाडा देणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यावर न का, डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी संत निडोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर उभा आहे. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं, बऱ्याचदा मुलांना असं वाटतं, अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आमचं कसं होणार? मी गुटका, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा, माझं कसं होणार? प्रत्येकाचं मोठं होणार, तुमच्यातला प्रत्येक जण काळा मोठा होणार आणि त्याच्यापेक्षा तो दुसरा मोठा होणार. तुम्हाला एक नाव सांगतो, ते कोण आहेत मला सांगा? भारताच्या राष्ट्रपती, त्यांचं नाव काय मुलींनो? काय? द्रौपदी मुर्मू. आता मला हेही सांगा, त्या कोणत्या जाती, कोणत्या समाजात जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी आई वडील खदानीमध्ये गाडून वारलेले असतात, अनाथ आश्रमात शिकते, इतकी मन लावून शिकते, अभ्यास करते, त्याने पाडते आणि सगळ्या नंबरमध्ये, सगळ्या इयत्तामध्ये पहिली आलेली ती मुलगी, तिचं टॅलेंट पाहून तिला राष्ट्रपती बनवलं. काही कुणालाही राष्ट्रपती बनवत नाही. मग मला सांगा, तिचा कलर काय गोरा आहे का फार? मग आपल्याला देवानं कोणता कलर दिलाय, आपण कोणत्या घराण्यात जन्मलो, आपली उंची काय, याच्यावर आपलं काही नसतं. पण जन्मल्यापासून जो प्रवास आहे महत्वाचा, शाळेचा प्रवास, शालेय प्रवास, त्या प्रवासामध्ये आपण किती अभ्यास करतोय, कसा अभ्यास करतोय, मन लावून करतोय की टंगळ मंगळ करतोय, याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. बरीच मुलं गांभीर्य नसतं. एखादा मुलगा 4 दिवस
बैलगाड्याच्या माग पाटलांचा बैलगाडा दामडतो आणि तिकडेच रगडा करतो. एखादी मुलगी 2-4 दिवस मावशीच्या मामाच्या गावाला जाते आणि 4 दिवस तिचा शाळेचा अभ्यासक्रम पोर्शन ग्रहपाठ अभ्यास सगळा करतो आणि पर्यायानं त्याच्यानंतर त्याला तो कव्हर होत नाही. ऑटोमॅटिक ती मुलगी किंवा मुलगा मागे राहतो. मला सांगा, तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, 2 लहान प्राणी असतात आणि त्यातला एक जिंकतो. कोणती गोष्ट होती? कोण जिंकतो? कोण जिंकतो? कसा चपळ होता तरी का जिंकला? कारण तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क रोजच्या रोज केला तर तुम्ही ही जीवनाची शर्यत त्या सस्याच्या कासवातल्या गोष्टीप्रमाणे नियमित रोजच्या रोज सराव केला तरच तुम्ही हा प्रवास जिंकणार आहात. बऱ्याचदा बरीच मुलं गांभीर्याने घेत नाहीत, सरांचं ऐकत नाहीत, पालकांना मागे बोलतात आणि अभ्यास करत नाहीत. बऱ्याच वेळा तुमच्यातले प्रत्येक जण, बऱ्याच वेळा तुम्हाला गांभीर्य नसतं, परिणामाची कल्पना नसते, सहज घेतात आणि अभ्यास गृहपाठ होमवर्क अपुरा असल्यामुळं ऑटोमॅटिक तो मुलगा मागे पडतो. जरा पाहत बसा. एकदा काय झालं, एका शाळेमध्ये मला सरांनी सांगितलं रामनवमीचा दिवस आहे, रामानावर बोला. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, विभीषणाचा अभिषेक, सेतुबंधन सगळं सांगितलं. मुलांना तुम्ही रामायण मालिका पाहिली? मालिका रामायणापासून खूप काही शिकण्याजोग आहे, घेण्याजोग आहे. पण ती काय फक्त युद्ध नाही, रामाची रावणाची लढाई नाही. त्याच्यातून बघा एक माकड होतं, माकड. त्या माकडातून काय शिकायचं? तर ते माकड सीतेची अंगठी घेऊन लंकेमध्ये गेलं, झाडावर बसलं. झाडावर बसल्यावर ती अंगठी तिनं सीतेच्या हातामध्ये टाकली. रावणाच्या सैनिकानं ते पाहिलं, रावणाच्या सैनिकानं पाहिलं, त्यांनी धावत आले, त्याला पकडलं, रावणा पुढे हजर केलं. रावण सिंहासनावर बसला होता आणि मग ते माकड काही सामान्य नव्हतं. मग त्यानं आपलं शेपूट लांबवत आपल्या शेताचे एक टोळे करून त्या रावणाच्या सिंहासनापेक्षा डबल उंच करून बसला आणि रावणाला राग आला. रावणानं पाहिलं आणि भरकट आपल्या शेपटाचा मास दाखवते काय बघतो त्याच्याकडं. शिपाला म्हणलं, जा रे, त्याच्या शेपटाला गुंडाळासाठी चिंध्या कपडे घेऊन या, कपडे घेऊन त्या शेपटाला गुंडाळा आणि मग राखेल ओतून पेटवून द्या. शेपूट जर जाळून टाकायचं, शेपटाचा मास दाखवतं काय. आणि मग सैनिक पळाले. त्यांनी सगळ्या चिंध्या साड्या सगळ्या गोळा करून आणल्या, तरी त्याचं सपोर्ट परत मागे राहिलं. कारण मुलींनो, त्यावेळेला जुन्या काळामध्ये त्या तिकडे एवढ्या साड्या घरामध्ये नव्हत्या, एवढ्या साड्या नव्हत्या. आजकाल बघा तुमच्या मॅडमच्या कपाटामध्ये या मॅडम आपाप एकमेकाशी बोलतात, त्यांचंच लक्ष नाही. त्या मॅडमच्या कपाटामध्ये, एका म्हातारीच्या कपाटामध्ये, आजकाल बघा एका म्हातारीच्या कपाटामध्ये 50व्या वर्षाचा सालगिरा आपला लग्नाचा वाढदिवस करण्यासाठी तिला वाटलं माझी लग्नात घातलेली शालू ती घालावी. मग ती शालू ओढण्यासाठी ती शालू सगळ्यात खाली होती आणि मग कपाटात थप्पी लागली होती. तिनं तो खालचा शालू ओढला, खालचा शालू तसा ओढला, तशी वरली साड्यांची थप्पी तिच्या बोकांडी पडली, म्हातारी खलास. मग महिलांना एवढ्या साड्या कशाला लागतात? प्रत्येक सणाला म्हणणार साड्या, घरात 50 पडल्यात तरी साड्या. सगळी मारवाड्याची करतो, साड्या भांडी आपल्या माळ्यावर पडल्या असतात, तरीही महिलांना एवढ्या साड्या का लागतात याचा शोध लागला नाही. त्या काळामध्ये, रामायणाच्या काळामध्ये एवढ्या साड्या नव्हत्या. त्याचं शेपूट थोडंसं उरलं, एक साडीचं शेपूट उरलं. मग कुणाला तरी आठवण झाली, सैनिक म्हणतात, जा रे, लंकेमध्ये जी सीतामाई आहे ना तिची साडी घेऊन द्या. सीतामाईचं नाव जसं त्या माकडानं ऐकलं आणि त्यानं शेपूट आखसून घेतला रे म्हणला, याचं शेपूट कमी झाले, जारे म्हणले, आता राखेचे डबे आणा. 10-20 राखेचे डबे आणले. त्या अंतरलेल्या शेपटावर जागे सगळीकडे राखे लोटलं आणि 15-20 काळीच्या माचीच्या पेट्या दिल्या, त्या सैनिकाकडे दिल्या. सगळीकडे काडी ओढली आणि मग त्या आगीचा भडका झाला. भडका झाल्यावर ते माकड भडका होता ते माकड लगेच उडालं. पहिलं रावणाच्या महालावर, सैनिकांच्या वाड्यावर, त्याच्या होड्यावर, त्याच्या बंगल्यावर, त्याच्या घरावर. 1 तासामध्ये, फक्त 1 तासामध्ये
त्या माकडानं अर्धी लंका सगळी लंका जाळून टाकली. आता मला सांगा त्या माकडापासून काय शिकायचं? सगळी लंका जळून टाकली एका तासामध्ये. मुलांना सध्या युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे, दुसरंही युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये दोन्ही देशांचा इतका खर्च झाला. आपल्या देशाचं 10 वर्षाचं बजेट एवढा खर्च झाला तरी कुणाची हार जीत झाली नाही. मग मला सांगा अख्खी लंका झाली, रावणाला पराभूत केलं. त्या माकडाचा किती खर्च झाला होता? साध्या कोणाच्या होत्या? कोणाच्या? सगळ्या लंकेतल्या. राखेल कुणाचं होतं? सगळ्या लंकेतलं. बाकीच कुणाची होती? सगळ्या लंकेतलं. 0 बजेटमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल, कमीत कमी मॅन पॉवर वापरून विजय कसा संपादन करायचा ते त्या माकडाप्रमाणे म्हणजे हनुमानाप्रमाणे शिकायचं. तुम्हाला आता पुढे गेल्यावर 8 विषय अर्थशास्त्र, कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. कोणाला तर तुम्हाला विषय आहे 8ला अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, बीबीए, बीसीएला बिझनेस मॅनेजमेंट. कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल वापरून जास्तीत जास्त नफा घ्यायचा कसा त्या रामायणातल्या माकडापासून शिकायचं. आणि सीतेपासून काय शिकायचं? रामायणामध्ये सीता वनवासात गेली. वनवासात गेल्यावर ते एका सकाळच्या प्रहरी स्नान संध्या करून आपले केस मोकळे सोडून बाहेर बसली. आणि बाहेर बसलेले आता त्या झाडाच्या आड जाताना एक माकड पाहिलं. एक काय पाहिलं? हरिण पाहिलं. हरिण पाहिलं आणि ते रामाला ते हरिण चमकलं. आणि मग ते रामाला म्हणजे प्रभू त्या हरणाच्या कातड्याची चकचकीत चोळी मला हवी, त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. हरणाचं कातड पाहिजे म्हणल्यावर रामाला वाटलं एवढी राजकन्या जनक राजाची एकोणती लाडकी मुलगी, ही मुलगी आपल्या बरोबर वनवासात आली आहे, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये म्हणून रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. आता ते हरिण मायावी होतं, हरिण मायावी होतं. रावणाच्या मामानं, मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. तो झाडाच्या आड गेला, झाडाच्या आड गेला त्याने रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज सीतेने ऐकला. सीता लक्ष्मणला म्हणली, भाऊजी भाऊजी पहा त्याच्या ओरडण्याचा आवाज येतोय, त्यांच्या देवाला काहीतरी धोका आहे, धावा त्यांना वाचवा. पण लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं की त्यांचं तिकडे काहीतरी भय वाईट व्हावं आणि मी बस. लक्ष्मण म्हणला, बस माते जातो. त्याने धनुष्यबाण उचलला आणि जायला निघाला. परंतु त्याच्या ध्यानात आला त्याच्या सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो पाठीमागं वळला. पाठीमागं वळून त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली आणि सीतेला सांगितलं की रेषा ओलांडू नको. मुलींनो, जी रेषा आखली त्या रेषेचं नाव काय? काय? मोठ्याने सांगा मुलींनी, मला ऐकायला येत नाही. काय? लक्ष्मण रेषा. बरोबर, ही लक्ष्मण रेषा ओलांडली आणि अख्खं रामायण बिघडलं. तीच लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. सीतेला मोह झाला तसा मुलींनी आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडू नये. आपण पेपरला बातम्या वाचतो, लहान लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले जातात, मोठ्या मुलींना मोबाईलचे आमिष दाखवले जातात. त्याच्या मोठ्या झाल्यावर, कॉलेजला गेल्यावर त्या मोठ्या मुलींना लग्नाचे आमिष दाखवली जातात. अशा प्रकारे आपल्या देशातल्या अनेक मुली, 65,000 मुली एका वर्षामध्ये बाहेरच्या देशामध्ये फसून पळून नेल्या जातात. अरब राष्ट्रामध्ये आतंकवादांना, अरबांना विकल्या जातात आणि आमच्या मुलींना अशा प्रकारे पळवलं जातं. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची काय? ओलांडायची नाही. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला काय झालं, त्याच्या मागे लक्ष्मणही पळाला. लक्ष्मणही पळाल्यावर, तोही झाडाच्या आड गेल्यावर रावणानं वेळ घेतला भिक्षेकऱ्याचा आणि त्या कुटीच्या बाहेर उभे राहिले आणि त्यानं त्या रेषेच्या बाहेर उभा राहिला आणि त्यानं आरोळी केली. ओम तत्सत भिक्षातेही, भिक्षा वाढवाय म्हटल्यावर सीता आतमध्ये गेली. आपली भारतीय संस्कृती, आपल्या दारामध्ये जो अतिथी आलाय, जो पाहुणा आलाय, जो गोसावी आलाय,
त्याला आपल्या घरामध्ये जे काय असेल त्याचा दान धर्म करणं. घरामध्ये गेले, कंदमुळे फळे हातामध्ये घेतले आणि बाहेर आले, अनावधानानं चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी तिनं ती रेषा ओलांडली. आणि जशी ती रेषा ओलांडली तसं रावणानं सीतेला उचललं आणि कुठं घेऊन गेला काय मला आठवणार. हा, पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? कुठं दिंडीत? लंकेमध्ये अशोक वनामध्ये नेऊन वटवले. मुलींनो कान करून ऐका, मुलींनो फिफरे जरा ऐक, मी तुझ्यासाठी सांगतोय लक्ष्मण रेषा. मी लक्ष्मण रेषा तुमच्यासाठी मुलींसाठी सांगतोय. ही लक्ष्मण रेषा ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं आणि वेगळंच महाभारत म्हणतं. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि आजकालचा राम बघा, त्यावेळेला सीतेला शोध घेण्यासाठी तो हनुमान लंकेमध्ये अशोकवनामध्ये गेला. त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला कोणी पळवलं तर तुम्हाला शोधण्यासाठी कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणल, अरे तिला लय शायनिंगची चकचकीत चोळी लागत होती, जाऊ द्या, ब्यात गेली, सीता गेली, गीता मिळेल. पण मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायचे नाही. आता बरीच मुलं कमी हुशार असतात, ती नाराज होतात. अरे मला कमी मार्क पडले, माझं कसं होणार? कमी मार्क पडले तोही मोठा होणार. फक्त त्यानं खचून जायचं नाही, त्यानं एकच करायचं, पुन्हा प्रयत्न करायचा. मित्रांनो, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अहो, ती लहान प्राणी असतं. सगळ्यात लहान प्राणी कोणता? हत्ती. मुंगीला काय म्हणतात हिंदीमध्ये, इंग्लिश मध्ये? बघा, ती मुंगी लाईन मध्ये असते. तुम्ही मुंग्या कधी पहा, लाईन मध्ये चाललेल्या असतात, इकडे तिकडे भागदौड करत नाहीत, आपल्यावाने भिशिक्त वागत नाही. आणि त्या लाईन मध्ये जाऊन कुठेतरी बाहेर पडलेलं, खळ्यावर पडलेलं, दुकानात पडलेलं, रस्त्यावर पडलेलं धान्य, शेतात पडलेलं धान्य गोळा करतात आणि आपल्या पाठीवर घेतात. ते धान्य आपल्या पाठीवर घेऊन त्यांचं पेट आता सिमेंटची घरं झाली. मुंग्यांची पहिली वेळ कुठेतरी वर असायची, भिंतीवर, एखाद्या घराच्या भिंतीच्या कोपऱ्यात आतमध्ये बाहेर कुठेतरी ते बिळ असायचं. आणि ते धान्याचा कण मुंगीच्या वजनापेक्षा, मुंगीच्या आकारापेक्षा मोठा असतो. मुंगीच्या वजनापेक्षा डबल वजनाचा धान्याचा कण ती मुंगी घेते आणि बऱ्याच वेळा आपल्या बिळामध्ये नेताना त्या कणाच्या भारानं, ज्वारी बाजेच्या भारानं ती खाली पडते. खाली पडल्यावर ती हार मानत नाही, परत खाली येते. तो धान्याचा कण आपल्या पाठीवर घेते. पाठीवर घेऊन परत आपल्या गळ्यामध्ये आपली सगळी ताकद वापरून गळ्यामध्ये नेते आणि धान्याचा साठा करूनच ठेवते. धान्याचा साठा इतका करून ठेवते, वर्षभर पुरेल. आता मला हे सांगा, मुंगी धान्याचा साठा का करून ठेवते? मुंगी धान्याचा साठा का करून ठेवते? या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला मी एक बक्षीस देणार आहे, हरिपाठ आणि एक पुस्तक. का करून ठेवते? पावसाळ्यामध्ये आपलं बघा धान्य संपलं, आपण छत्री घेऊन दुकानात जाऊन काय लागेल ते घेऊन येतो. पण मुंग्यांचं ज्या वेळेला खाद्य संपेल त्याच वेळेला जर पावसाळा असेल आणि मुंग्या बाहेर पडल्या धान्य आणण्यासाठी, आणि त्यावेळेला अचानक तो पावसाला पुराचा लोंढा आला तर अख्ख्या मुंग्या वाहून जातील, मरून जातील. त्यासाठी मुंग्या धान्याचा साठा करून ठेवतात. बघा, नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है,
उभरती दीवारों से 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है। गिर कर चढ़ना, डर कर गिरना ना कभी करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती। कोशिश करने वालों की बस कोशिश करा, प्रयत्न करा, अभ्यास करा, तुमच्या जीवनामध्ये कधीच हार होणार नाही। जाऊ द्या, त्यांची बस होती म्हणून ते गेले। मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाकोणाला व्हायचंय? मोठं त्या मोठ्याला व्हायचं नाही का? माणूस जीवनामध्ये हात खाली करा, दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो। किती प्रकारे? एक शिकून आणि दुसरा सवरून। शिकून म्हणजे शिक्षण मित्रांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग। शिक्षण म्हणजे स्वतःहून स्वर्ग गाठण्याचा मार्ग। लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो। इतकी ताकद या शिक्षणामध्ये असते। आणि मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे। इकडे बघा, गरिबाचं धन आहे विद्या, हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे। आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही। तुमच्याकडे 100 रुपयाची नोट असली, खिशात 100 रुपयाची नोट असली, एखादा हार बाजूला गाठून 2 ठोके देऊन काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता 29चा पाडा असला तर जगातला कोणताही चोरटा ते हिरावून घेऊ शकत नाही। आणि दुसरं हे झालं शिकून, दुसरं सवरून म्हणजे सवरून। सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं। एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो। जगातला कोणताही शत्रू, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही। अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा असं होणार आहे का? चीनचा एखादा सैनिक येईल, पाकिस्तानचा एखादा आतंकवादी येईल आणि म्हणाल, अरे बाळा घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, असं कोणी म्हणाल का? जगातले कोणतेही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही। परंतु काही शत्रू आहेत, काही दुश्मन आहेत, ते तुम्हाला आयुष्यात मोठं होऊन देणार नाही। ते तुमच्या आतमध्ये आहेत। कोणता शत्रू आहे तुमच्या आतमध्ये? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी। नाही अभ्यास केला तर काय, मॅडम थोड्याशा बोलतील, सर थोडेसे बोलतील, मुलांनो नीट कान खोलून ऐका। सरांचं का मॅडमचं काही बिघडणार नसतं। तुम्हाला मोठं व्हायचं असेल ते आतला शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी बाहेर काढून टाका। दुसरं त्यापेक्षा भयंकर, डेंजर, महाविघातक तुमचे काही दुश्मन आहेत, पण ते तुम्हाला फार आवडतात। ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत। अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही त्याच्या पुढे बसून टू 8 ते 8:30, 9 ते 9:30 त्याच्या पुढे बसता आणि मनातल्या मनात म्हणता, तुझ्यात जीव रंगला। नका बघू टीव्ही मध्ये तुमचा अभ्यासाचा वेळ घालू नका। आणि अभ्यास मागे राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सरांना खोटं बोलता, तर माझं डोकं दुखत होतं आणि मी डोकं पुढे लावलं होतं। पुढं काय मालिका आहे, त्या मालिके पुढे डोकं लावलं होतं, माझ्या नवऱ्याची बायको। काय मालिका आहे? म्हणून टीव्हीतला टाइम तुम्ही मुलींनी घरामध्ये काम करा, आईपासून स्वयंपाक शिका, काम करायला शिका। मुलांनी आपल्या आई वडिलांना मदत करा, सफाई करा, काही करा, पण टीव्हीतला टाइम, कारण टीव्हीमुळं एक तर चष्मा लागतो, दुसरं वेगळं वळण लागतं। समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, त्या बाईनं त्या बाईचं फोड कशी करायची आणि त्या बाईनं तिची कुरघोडी कशी करायची, याच्या पलीकडे टीव्हीच्या मालिकेत काही नसतं। दुसरा तुमचा ज्ञानी दुश्मन तुम्हाला फार आवडतो, कोण आवडतो? मोबाईलच्या नादी लागू नका।
मोबाईल हा तुमचा सगळ्यात जाणी दुश्मन आहे. पण काय झालंय, त्या कोरोनाच्या नंतर तुम्हाला लायसन मिळालं आणि कोरोना नंतर कोरोनाच्या काळामध्ये जी मुलगी 7वीला होती ती मुलगी आता एक 15 दिवसाची गोष्ट आहे 10वीला गेली. पण त्या मुलीला इतका बेकार नाद मोबाईलचा, सारखी मोबाईल हातात, झोपत सुद्धा मोबाईल सोडायची नाही, चालताना बोलताना बघा ते गाणं होतं, बघा त्या पिक्चर मधलं फेमस, चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोन विचारताना एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. हाय म्हणली काय रे जमीन शाळा आहे का नाही, मग जमी म्हणते अगं बया याड लागलं सगळ्या समाजाला मोबाईलचं याड लागलं. मोबाईल 50% चालला आहे. तुम्हाला एखादा प्रबंध शोधायचा आहे, एखाद्या कवितेची चाल शोधायची, तेवढ्या अभ्यासापुरता मोबाईल वापरा. पण मोबाईलचं जे प्रलोभन असतात त्याच्यामध्ये फेसबुकला काही येतं किंवा त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं तुम्हाला 5 लाखाचं बक्षीस लागलंय, तुम्ही 500 रुपये पहिले पाठवा. 500 रुपये मानून द्वारे 5 लाख मिळणारे 500 पाठवतो, मग म्हणतात 5,000 पाठवा. असं करता करता ते तुम्हाला 10-20 हजाराला गंडवतात. फुकट आपल्याला जीवनामध्ये एक पैसाही येत नाही. म्हणून आता मी तुम्हाला शेवटची एकच गोष्ट सांगतो, जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुम्हाला एक माहिती आहे का, ते मुलगीचं नाव, एक मुलगी होती तामिळनाडूचं, तिचं नाव पी.टी. उषा. माहिती आहे का कोण होती? धावपटू. त्या लहान मुलीला माहिती आहे ती धावपटू होती. मुलींना जरा कान करून ऐका, माणसाचं करिअर कसं बदलतं असं नाही. ज्याला कमी मार्क आहेत त्याला अनेक मार्ग आहे. तो क्रिकेटपट्टी होऊ शकतो, भालाफेकपटू होऊ शकतो, खो खो पटू होऊ शकतो, धावपटू होऊ शकतो. ती पी.टी. उषा एक पदक मिळालं, खेळाडूला एक पदक मिळालं तर कोट्यावधी रुपये मिळतात. आयुष्यभर जो पगार मिळत नाही एवढं त्याच्यामध्ये आहे. ती मुलगी पी.टी. उषा तामिळनाडूतल्या मागास समाजातली मुलगी शेरडाकडे जात होती. 5व्या वर्षी शेरडाकडे जात होते आणि शेरडाकडे जात असताना ह्या रोड क्रॉस करताना ह्या रोड पासून डोंगराच्या दिशेला सगळ्या शेळ्या झुम पळाल्या आणि त्या शेळ्या आणण्यासाठी ती मुलगी तिकडनं लांबून पळत आली आणि पळत येऊन त्या डोंगराकडे जाताना एका शिक्षकानं पाहिलं. अरे ही मुलगी काय वाऱ्यासारखी पळते, काय वारासारखी पळते. मग त्या शिक्षकानं तिच्या घरी जाऊन त्याला सांगितलं पुढच्या वर्षी त्या मुलीला शाळेत घाला. त्याच मुलीचा शाळेत प्रवेश केला. शाळेत प्रवेश केल्यावर खो खो, कबड्डी किंवा रनिंग तिची प्रॅक्टिस केली आणि मग ती मुलगी खेळाच्या स्पर्धेमध्ये त्या शाळेमध्ये पहिले आली, नंतर तालुक्यामध्ये पहिले आली, नंतर जिल्ह्यामध्ये पहिले आली, नंतर राज्यामध्ये पहिले आली आणि नंतर देशामध्ये सुवर्ण पदक मिळालं. परंतु मग ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेली, बेजिंगला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेली. परंतु मुलींनो तिचं पदक फक्त 9 सेकंदावरनं हुकलं. किती सेकंदावरनं? हे बाई रावणाला कोणी मारलं? ती म्हणते मी नाही मारलं. आता तू रावणाला काय मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं. रावण सापडणार आहे का तुला? जरा लक्ष द्या, मी तुमच्यासाठी सापडतोय. जी मुलगी शेळ्या घालत होती ती मुलगी, तिला आपल्या देशामध्ये पदक मिळालं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेली. परंतु मुलांना काय झालं, तिचं पदक सतत 2 वर्ष 9 सेकंदावरनं हुकलं. किती सेकंदावरनं? आणि मग ती रोज प्रॅक्टिस करायला लागले. घरी आल्यावर रोज प्रॅक्टिस करायला लागले. 10 किलोमीटर त्या गावापर्यंत 5 किलोमीटर जायचे, त्या गावातून परत मागं फिरायचे. परत दगड मारणारा रावणाला कोणी मारलं रे? कोणी मारलं? तो म्हणतो मी नाही मारलं, मी याला दगड मारला. जरा लक्ष द्या, तुमचं लक्ष. ती मुलगी प्रॅक्टिस करायला लागली, त्या गावातून त्या गावात गेली. एखाद्या मुलीला कमी मार्क आहे ना तरी घाबरायचं नाही. फार फार पर्याय आहेत, अनेक पर्याय आहेत. तर ती मुलगी त्या गावात जशी गेली आणि त्या गावातून मागं फिरली, प्रॅक्टिस करताना जशी त्या गावातून मागं फिरली तशी त्या गावामध्ये कुत्र्याची कळवण लागली होती. कुत्र्यांची भांडणं पाहिली का?
पाहिली कुत्र्यांची गवंड एकमेकावर भोकत होती आणि ज्या वेळेला ती मागे फिरली त्यावेळेला त्यातलं एक कुत्र तिच्या बाजूला मागे उभं होतं, बाकीची कुत्री त्या कुत्र्यावर धावली. तिला वाटलं कुत्री माझ्यावर धावली आणि मग ती जे 2 ताकात पळाली, कुत्री तिच्या मागे पळाली आणि कुत्री तिच्या मागे पळाल्यावर मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो 9 सेकंद सोडा, 15 सेकंद तोडले आणि पहिल्याच वर्षी भारताला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळालं. आता मला सांगा ती मुलगी एवढी का पळाली? का पळाली? कुत्र्याच्या बेन बरोबर. परंतु मुलांना तुमच्या माग कुत्र लागलेलं आहे, पण ते कोणतं कुत्र आहे? नीट मुलांना कान करून ऐका. ते कुत्र कोणतं आहे? तर करिअरचं कुत्र आहे. तुमचं जर करिअर झालं तरच तुमची लग्न होतात. प्रत्येक गावामध्ये मोठी मुलं ऐका जरा कान करून दगड मास्टर तुला लग्न करायचं का नाही? तुला लग्न नाही करायचं ना? 10% ते 12% मुलं प्रत्येक गावामध्ये बिगर लग्नाचे आहेत आणि ती कोणती आहेत? आता टंगळमंगळ करतात, शाळेत एकमेकाला दगडे मारतात, सरांचं ऐकत नाहीत, आपल्या बापाचं ऐकत नाहीत. अशी 10 ते 12% मुलं करिअर घडवत नाहीत, पुढे नापास होतात आणि नापास होऊन तुकार बेकार होतात आणि अशा तुकार बेकारांना कोण देणार मुली? अशी 12% मुलं बेकार आहेत बिगर लग्नाची. आणि तुमच्यासाठी मुलांनो मी गावोगाव हिंडून तुम्हाला वॉर्निंग देतो आहे आणि मुलींना एवढंच सांगायचं, मुली फार हुशार आहेत, मुली फार हुशार आहेत. परंतु एक गोष्ट फक्त तुम्ही ध्यानात ठेवा की लक्ष्मण रेषा तुमचे आई वडील तुम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी तुमचं उच्च खर्च काढतात. बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेजला जाईपर्यंत तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तेच तुम्ही उद्या कॉलेजला गेल्यावर तिथं एखादा हिरो भेटतो आणि तो हिरो म्हणतो ते इंग्लिश मध्ये काय वाक्य निघाले, मी जुना बेकॉम आहे, मला जास्त इंग्लिश नाही, 35% मार्क होती. काय वाक्य ते 5वं वाक्य आहे. त्या वाक्याला आयुष्यात बोलू नका. ते काय पोरग म्हणतो हिरो, त्या आमच्या भोळ्या पोरीला म्हणतो आय काय यू काय मला आठवत नाही अर्थ काय विकत डोक्यात नाही राहत. आय काय यू मुलींनो एखादा तुम्हाला म्हणला ना आय काय यू तर त्याला सांगा तुझी आय माझ्या आईकडं आणि बापाकडे घेऊन ये, मग आपण ठरवू. तुम्ही कोणताही उद्योग करू नका. लढवय असतं, परिणामाची कल्पना नसते, डेंजर धोका खतरा करून नसतो. आमच्या एक 10वीची मुलगी तिची 12वी झाली. 12वी झाल्यानंतर तिला तिच्या बापाने अनेक स्थळ दाखवले, डॉक्टर दाखवला, इंजिनियर दाखवला, पण ती म्हणायची याला घर नाही, याला आई वडील आहेत, याला शेती करावं लागल असे म्हणून ती लग्नच टाळत गेले आणि शेवटी एका वीट भट्टी कामगाराबरोबर पळून गेली. पळून गेल्यावर तिचे आई वडील रडून हैराण झाले. पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यावर तिच्या बापानं रडून अख्खे फरशी ओली केली. आमच्यासारख्या एका पत्रकारानं विचारलं तुमच्या मुलीचा फोटो द्या, आम्ही पेपरला बातमी देऊ, टीव्हीला बातमी देऊ. तो म्हणला नका असे करू नका, माझ्या मुलीचा फोटो पेपरला आला, लोकांना कळलं, नातेवाईकात माझी फाटी होईल, माझ्या भावाच्या मुलीची लग्न व्हायचे, माझी इज्जत जाईल, असं पाया पडतो तुमच्या, नका देऊ. इतका दयावया झाला एका मुलीचा बाप, ज्या मुलीला त्यानं 20 वर्ष अन्नखाद्यावर ठेवलं, वाटते तसे लाड केले, त्या मुलीनं दिवा लावला, ती मुलगी पळून गेली. तो बाप रडून हैराण झाला आणि 8व्या दिवशी त्या मुलीच्या बापानं आणि आईनं गळफास करून आत्महत्या केली. मग मला सांगा मुलींनो, असं पाऊल उचलायची काय गरज आहे का? मुलांना काळ पडलाय का? 100 मागणे येतात, कोणताही विचार करू नका. फक्त आपल्या आई वडिलांना सांगितल्याशिवाय कोणतंच काम करू नका. आता मी तुम्हाला 1 मिनिटाचं काम सांगतो. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, फक्त 1 मिनिटाचं काम सांगतो. कारण का 1च मिनिटाचं आहे. 1 मिनिटाचं काम, रोज 1 मिनिटाचं काम करायचं. करणार का? नाही हो. तर काय करा, तुम्ही शाळेत येताना देवाच्या पाया पडून किती जण येता? हात काळे करा. अर्धे पडत नाही, हरकत नाही. तुम्ही देवाच्या पाया पडा. तो ज्याला लांब असेल नसेल पडेल तर त्याला सगळ्यांनी एक काम करा. जो देवाच्या पाया पडतोय त्यानेही आणि सगळ्यांनी तुमच्यातल्या प्रत्येकाने घरून निघताना फक्त 1 मिनिटाचं सोपं काम आहे. तुम्ही आई वडिलांच्या पाया पडून कोण येतं हात वर करा बरं. आई वडिलांच्या फक्त 10%.
हात खाली करा, हात खाली करा. मग एकच काम करा, एकच मिनिटाचं काम आहे. घरून निघताना आई किंवा वडील जे असतील त्यांच्या पाया पडा आणि तुम्ही 8 दिवसानंतर इथे बघा. 8 दिवसानंतर तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमच्या रोज पाया पडते, आमचा मोन्या किती शहाणा झालाय, आमच्या पाया पडतात. मग बघा ते तुम्हाला शिकवण्यासाठी, शिकून सवरून मोठं करण्यासाठी हाडाची काळं करतील, रक्ताचं पाणी करतील, घामाच्या धारा घालतील, काबाड कष्ट करतील, पण तो तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. बस फक्त वेळ झालेला आहे. आता फक्त जाता 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 एकच सांगतो, मुलांना आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. पण तुम्हाला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्रशर्मला मोठमोठे तारे रमले. एक पंथी समोरून म्हणाले, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवला, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका कागदाने ठरवलं, कुठंतरी काना खोकल्यात जाऊन लुकलुकेल अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेल, दाखवूनच सरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसांनी शिकवलं त्यांच्या मुलांची नावं छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज. त्यांच्या बायकोचे नाव सईबाई आणि ताराबाई. धन्यवाद. टाळा वाजवायच्यासाठी. ज्या मला तुझं नाव लिहे, हे पुस्तक लायब्ररीमध्ये तुझं नाव लिहे. मी हरिपाठ तुला इथं सांगतो. आता एक दुसरा प्रश्न आहे, लेखाचा संघ आहे. दुसरा प्रश्न असा आहे, त्यांनी आपली भारताची घटना लिहिली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाचं महत्व आपल्याला माहित नसतील. यशवंत, याच्यासाठी टाळ्या वाजवा. हा मुलगा जीवनामध्ये नक्कीच यशवंत होईल. हे पुस्तक तुझं नाव लिहे, लायब्ररीला दे. आता ज्यांना येत नव्हतं त्यांच्यासाठी सोपा प्रश्न, त्यांच्या आवडीचा, तो तुम्हाला सगळ्यांना येत असेल. 8,000 मुलांना तर नक्कीच येतोय. तुमचं महत्व नाही, ज्यांना इतिहास माहित नाही, इतिहासाच्या बघा, तुम्हाला जगायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणसाला आपला इतिहास ज्ञात हवा. छत्रपती शिवराय आणि संतांच्या विचारावर आज महाराष्ट्र जगतोय. आणि जी नावं तुम्ही त्या लांगड्या परशाचा विचार करता, 50% लोकांना लांगड्या परशा सगळे माहित होते का नाही? खरं सांगा. मग त्यांचं तुम्हाला काय करायचंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तुमच्यासाठी कार्य केलं, त्यांची तुम्हाला गरज आहे. धन्यवाद. चला घेतलेली बाजूला मित्रांनो, हरिपाठ बघा. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, पसायदान हरिपाठ ज्ञानेश्वरी मधल्या 1792 किंवा 1802 मध्ये हरिपाठही आपल्याची हितगुज त्यांनी जी केलेली आहे, संस्काराचे धडे असताना प्रत्येक पाऊल प्रत्येक टप्प्यावरती कसं टाकायचं आणि मुलींच्या बाबतीमध्ये हे पाऊल वेगळ्या दिशेने कसं पडणार नाही याची काळजी कशी घ्यायची, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये ज्यांनी निर्माण केला असे हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर मिरगुणे पत्रकार आहेत, त्याचबरोबर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत, प्रबोधनकार सुद्धा आहेत आणि प्रवचन पण ते करतात. उत्कृष्ट अशी सेवा आपल्या या विद्यालयामध्ये आपल्या सर्वांना दिली
त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचे मी मनपूर्वक असे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बापा